रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विजापूर रोड जत हॉस्पिटलमधील उपलब्ध सुविधा: मधुमेह तपासणी व उपचार, उच्च रक्तदाब, हृदयरोग तपासणी व उपचार, थायरॉइड ग्रंथी तपासणी व उपचार, मेंदूविकार तपासणी व उपचार, फुफ्फुसाचे विकार, दमा इत्यादी रोग तपासणी व उपचार, पोटाचे विकार, आम्लपित्त आतड्यांचे आजार, संधिवात, आमवात, मूतखडा व इतर रोग तपासणी व उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची सोय, दररोज रुग्ण ऍडमिट करण्याची सोय, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, बॉइल्स, ऑपरेट्स, कार्डियक मॉनिटर, व्हेंटिलेटर, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, इमेज, इंटेन्सिफायर, सी फार्मसी सोय, बिनटाक्याच्या मूत्ररोगाच्या ऑपरेशनची सोय, दुर्बिणीद्वारे मूतखडे काढण्याची सोय, गॅस्ट्रोस्कोपी, ऑटो ट्रॅक्शन, एक्सरे व लॅबोरेटरी, अद्ययावत रुग्ण विभाग, स्पेशल रूमची सोय, नेबुलायझेशन, वाफ देणे इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. अचूक निदान उपचारासाठी सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सुविधा. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. TV1 मराठीच्या वतीनं दिवाळीच्या निमित्तानं ग्रेट फेट या सदरामध्ये आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून जत तालुक्यातील अनेक जे मान्यवर व्यक्ती आहेत त्यांच्या घरी दिवाळीच्या निमित्तानं जाऊन भेट देऊन एकंदरीत जत तालुक्याच्या विकासाबाबत आपण वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माझ्या समवेत ज्यांनी गेले 5 वर्षे सांगली जिल्हा परिषद गाजवली, तसेच सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक, ज्यांनी बँकेमध्ये जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील ज्या सहकारी सोसायटी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँक गाजवलेले माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा बँकेचे संचालक माननीय सरदारजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या घरी आपण आलेलो. पाटील, नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या निमित्तानं TV1 मराठीकडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना लाख लाख शुभेच्छा. माझ्या मुंबई TV1 मराठी या चॅनलला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच जत तालुक्यातील तमाम जतवासियांना सुद्धा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेल्या जवळजवळ 6 महिन्यापासून जत तालुक्यामध्ये पावसाचा पत्ता नाही, दुष्काळाचं सावट आहे. तरीसुद्धा नागरिकांनी छोट्या का प्रमाणात होईना तालुक्यामध्ये दिवाळी साजरी केलेली आहे. आपण जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी शुकशुकाट आहे, कपड्याच्या दुकानामध्ये शुकशुकाट आहे, इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये शुकशुकाट आहे. याचं कारण एकच आहे की यावर्षी पाऊस पडलेला नाही. खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला. रब्बीचा हंगामसुद्धा पूर्णपणे वाया जातोय. तुमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी नेतृत्व करून संपूर्ण जे जत तालुक्यामध्ये सर्व जे पक्ष होते त्या सर्व पक्षांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मोठं उपोषण घेतलं आणि त्या उपोषणाचं फलित आहे की दुष्काळ सदृश्य म्हणून जत तालुका जाहीर झालेला आहे. तो जत तालुका दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, पण सदृश्य म्हणून जाहीर झालेला आहे. एकंदरीत काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघितलं तर आपला खरीपाचा पूर्णच्या पूर्ण हंगाम आपला वाया गेला. त्यामध्ये जे आपले कडधान्य येणार आहे ते कडधान्य गेले, बाजरीचं पीक गेलं, उडदाचं पीक गेलं. आणि मग काही पट्ट्यामध्ये काही प्रमाणात ज्या ठिकाणी म्हैसाळचं पाणी पुसले अशा ठिकाणी थोडंफार आपल्याला हिरवळ बघायला मिळते. आणि आता जतच्या पूर्व भागामध्ये आपण जर बघितलं तर भयावह अवस्था निर्माण झालेली आहे. खरीपाचं पीक वाया गेलं, पण आपल्याला अपेक्षा असते ती खरीपाची तशी अपेक्षा नसते, कारण रिमझिम पाऊस असतो त्या आधारावर आपलं खरीपाचं पीक येतं. पण रब्बीच्या माध्यमातून जे आपल्याकडे पीक येतं, रब्बीच्या माध्यमातून जो आपला पाऊस पडतो या ठिकाणी रब्बीला, तसा म्हणावासा म्हणण्यापेक्षा पाऊसच झाला नाही. आणि यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जर झालं असेल तर जत तालुक्याचं झालं. मग हे कुठं तर भरून काढण्यासाठी म्हणून जत तालुक्याचे विद्यमान आमदार, पाणीदार आमदार आदरणीय विक्रमदादांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण इथं जतमध्ये एक वेळ रस्ता रोको केला, त्यानंतर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. आम्ही ज्यावेळा अधिवेशन चालू होतं त्यावेळा
काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी आहे सगळेच, त्यामध्ये अप्पू काका असतील, तालुका अध्यक्ष बाबासाहेब तात्या असतील, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम असतील, आपले मार्केट कमिटी सभापती नाना शिंदे असतील, मार्केट संचालक बिरा शिंदे असतील, त्यानंतर माळीसाहेब असतील, माजी सदस्य महादेव पाटील, म्हणजे तालुक्यातील जे काही काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी असतील, जे तरुण मंडळी असतील, यांनी ज्यावेळेला अधिवेशन चालू होतं त्यावेळेला संघमध्ये 3 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि त्या लाक्षणिक उपोषणामध्ये आपल्या लक्षात आलं असेल, साखळी उपोषणामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेला आम्ही इकडे उपोषण केलं त्याच वेळेला जत तालुक्याचे आमदार विक्रमदादा यांनी सुद्धा तिथं पायऱ्यावर उपोषण केलं आणि याचंच फलित म्हणून थोडंफार त्यावेळेला आपली पाण्याच्या संदर्भातली योजना जे म्हैसाळचं पाणी चालू होणार होतं, ज्या भागामध्ये म्हैसाळचं पाणी नाही ते पाणी चालू होण्यासाठी आपण बघितलं आणि ते पाणी सुद्धा चालू झालं, याचा एक आपल्याला फायदा झाला. पण वस्तुस्थिती पाहिली तर म्हैसाळचं ज्या भागामध्ये पाणी पडले तिकडे थोडंफार ठीक आहे, मी जास्त म्हणत नाही पण थोडंफार ठीक आहे. पण ज्या भागामध्ये म्हैसाळचं पाणी आलेलं नाही त्या भागातली जर आपली अवस्था जर बघितली तर आपली भयावह अवस्था आहे. मला वाटतं की सरकारनं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. वास्तविक पाहता खूप मोठी, आता बरेचसे नेते मंडळी म्हणायला लागलेत की असं झालं तसं झालं, पण खरं वास्तविक पाहता दुष्काळ सदृश परिस्थिती कुठं जाहीर व्हायला पाहिजे होती? दुष्काळ सदृश परिस्थिती मग कडेगाव असेल, पलूस असेल, मिरज असेल, इकडे ठीक आहे. पण जत तालुका हा आमचा पहिल्यापासूनचा 5वीला पुजला आमचा दुष्काळ आहे आणि त्यातच एवढं मोठा यावर्षी दुष्काळ पडलाय. त्यामुळे जत तालुका हा नक्कीच दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, पण तशी परिस्थिती झालेली दिसत नाही शासनानं. आणि आमची यासाठी विनंती आहे, तालुक्याचे आमदार विक्रमदादा या माध्यमातून प्रयत्न करतायत, ज्या त्या पक्षाचे नेते मंडळी सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करतात. आमचा एक मोठा, आम्ही सल्ला म्हणत नाही पण आमचे एक विचार थोडंफार त्या इतरांना सुद्धा सांगायचे की आपण आपला तालुका दुष्काळ सदृश म्हणण्यापेक्षा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. यासाठी वरिष्ठ लेवलला जे पक्षाचे इथं काय जे पक्ष आपली धोरणं चालवतात त्या प्रत्येक पुढाऱ्यांना आपली आपली भूमिका आपल्या पक्षातील लोकांना समजून सांगून जत तालुका दुष्काळ कशा पद्धतीनं जाहीर होईल आणि या जत तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर या तालुक्यातील लोकांना त्याचा कशा पद्धतीने फायदा होईल याकडं खास करून बघणं गरजेचं आहे. या तालुक्यावर दुष्काळ जाहीर झालेला नाही, त्यामुळे सातत्यानं अन्याय होतोय. ह्याही वेळेला अन्याय झाला असं वाटतंय का? 100% बघा तुम्ही, ज्या वेळेला दुष्काळ जाहीर तर सोडूनच द्या, पण दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाली आणि ही दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होताना मिरज, कडेगाव, पलूस, शिराळा ह्या भागात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होते. मग कोण उठतं, कोण म्हणते की नाही आता उद्याच्या कॅबिनेट बैठकीला ते होणार आहे, कोण म्हणते असं तसं होणार आहे. आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आमचा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे का तर दुष्काळी आहे. मग कुठं तर मग आमची इथं विक्रमदादांनी एक बैठक घेतली होती, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील यांच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण बघितलं तर की ज्या वेळेला बैठक घेतली त्यावेळेला आजच्या तारखेला सुद्धा आता टँकर संख्या वाढली, पण त्यावेळेला 1 महिन्यापूर्वी 29 टँकर जतमध्ये चालू होते. मग 29 टँकर एका बाजूला चालू असताना तो तालुका दुष्काळ म्हणजे जाहीर होत नाही. कुठं नागपूरची एखादी कंपनी नेते ती सॅटेलाइट द्वारा थोडंफार चेक करते आणि त्याच्यानंतर ते आपलं थोडंसं या जतच्या पश्चिम भागामध्ये कुठं मक्याचं ऊसाचं पीक थोडंफार दिसलं म्हणून हिरवळ दिसली म्हणून आपला जत तालुका दुष्काळच्या यादीतून वगळला जातो. मग हा आमच्यावर अन्याय नाही का? तर खरोखरच अन्याय आहे आणि याचा अन्याय झाला म्हणूनच मग विक्रमदादा असतील, जगताप साहेब असतील, राष्ट्रवादीचे रमेश पाटील साहेब असतील, शिवसेनेचे बंटी दोदाळ असतील, सागर पाटील असतील, त्यानंतर बरेच जे काही प्रहारचे सुनील बागडे असतील, ह्या सगळ्याच मंडळींनी जे काही म्हणजे पक्षाशी निगडीत आहेत, जे पक्षाला संबंधित आहेत, सगळ्यांनीच एकत्र येऊन सांगलीला कलेक्टर ऑफिसच्या समोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि त्याचं फलित म्हणून नक्कीच आपल्याला दुष्काळ थोडासा वेळ झाला पण दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाली. पण वास्तविक पाहता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर दुष्काळ सदृश परिस्थिती झालं काय तर 33.5% आपली वीज तोडली. मग हे काय 33.5% पहिल्यापासूनच मिळायला लागले, यात काही नवीन घडलं नाही, हे फक्त कंपल्सरी झालं एवढंच भाग झाला. पण आमचं म्हणणं होतं की दुष्काळ जाहीर झाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना 100% वीज बिल माफ झालं पाहिजे, प्रत्येक जनावराला पाणी मिळालं पाहिजे, मुलांची फी माफ झाली पाहिजे. आता कसं पिकांचं पीक कर्जांचं पुनर्गठन होईल, यानं काय फायदा होणार? हे सगळं माफ झालं. दुष्काळ झाला असता तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता, पण तसं सरकारने घडवून आणलेलं नाही. त्यामुळं माझी विनंती आहे, विक्रमदादा तर या माध्यमातून करतच आहेत, पण कसं होतंय की थोडंसं पक्ष पार्टीचा विषय येतो. विक्रमदादा हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि आपण बघितलं जर बघा तर थोडंफार काँग्रेस पक्षाचे ज्या ठिकाणी मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ज्या गोष्टीमध्ये सरकारमध्ये जे सामील नाहीत अशाच ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला नव्हता, उलटा बाकी ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला होता.
त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की ही लोक ही कुठल्याही पक्षाचे ह्याचे नाही, तर ही लोक महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत, महाराष्ट्रीयन लोक आहेत. मग थोडीफार वल्गना केल्यानंतर जरच्या पूर्व भागातील लोकांनी वल्गना केल्यानंतर आम्ही कर्नाटकात जातो, तुम्ही लगेच थोडे वेळ कडबडून जागे होता आणि लगेच काय तर योजना मंजूर करा किंवा परिपत्रक लगेच शासनाला काढता येतं, लगेच बीडीओला पत्र येतं, तहसीलदारला पत्र येतं आणि त्या माध्यमातून आपण चालण्याचा प्रयत्न करता. पण ते थोडे हवा थंड झालं तर आणि आहे तसं चालू होतं. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की हे आहे तसं न चालू ठेवता की जत तालुक्यामध्ये खरोखरच परिस्थिती काय आहे याची राज्य शासनाने एक कमिटी नेमावी आणि या तालुक्यामध्ये एकदा फेरफाटका जर त्या कमिटीने घेतला मारला तर नक्कीच ती कमिटी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणून देईल आणि नक्कीच जत तालुक्यामध्ये आपल्याला विविध योजना राबवण्यासाठी दुष्काळाच्या माध्यमातून आपल्याला याचा म्हणजे फायदा होईल, एवढंच मला यातून सांगायचं. मध्यंतरी महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत उदय सामंत साहेब जत तालुक्यामध्ये कर्नाटकात जातो अशा अनेक गावांनी ओरड केल्यानंतर त्यांचा एक दौरा झाला, मॅरेथॉन दौरा झाला, त्यांचा संख दौरा झाला, त्यानंतर तिकोंडीचा दौरा झाला, उंदीचा दौरा, त्यानंतर काय त्याचं फलित काय झालं त्या तालुक्यासाठी? हे काय हे मंत्री वगैरे येणार जाणार ह्या गोष्टी होणार काय? मंत्री उदय सामंत ते वेगळं काय करून गेले? मला कुठल्या पक्षावर कुठल्या नेत्यावर पुढावर टीका करायची नाही, पण ज्या ज्या ठिकाणी बघा तुम्ही आता मग संकात येऊन गेले तिकोंडी, तर आजच्या तुम्ही काल बघितलं असेल तर जत तालुक्यातलं तिकोंडी गाव हे दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये सुद्धा नाही. मग एखादा राज्याचा मंत्री तिथे येऊन गेला, सगळे येऊन गेले, मग तिथं जर ती परिस्थिती असेल त्यांनी बघितलं नाही का? आपल्याला मला कुठं पक्ष पार्टी पण यामध्ये म्हणायचं नाही. नेते येतात तिथं तालुक्यात येतात जातात, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात, ते पक्षाचे कार्यकर्ते त्यांना त्या पद्धतीने गाईड करतात, कशा पद्धतीने सांगतात तो त्याच्यावर विषय असतो. पण मला म्हणायचं आहे की उदय सामंत येऊ देत नाही, स्वतः मुख्यमंत्री येऊ देत, इथली परिस्थिती बदलणार आहे का? तर बदलणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्री आला तर त्या तालुक्यातली शेवटी त्यांचा दौरा ठरलेला असतो, त्या प्रशासनाने ते काही जर भाग ठरला असेल त्या भागामध्ये तिथं जाणार, जेणेकरून काय म्हणजे थोडंफार शासनाच्या लय नुकसानी दिसून नये आणि लय फायदाही दिसून नये अशा पद्धतीने दाखवलं जातं. पण खरोखर जर एक चांगली टीम नेमली आणि या जत तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये खास करून पूर्व भागामध्ये जर ती टीमनं जर काम केलं तर नक्कीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात ती टीम आणून देईल की खरोखरच जतमध्ये परिस्थिती काय आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी काय काय उपाययोजना राबवल्या पाहिजेत हे ती नक्कीच समिती आपल्याला तिथं जाणवून देईल. त्या पद्धतीनं शासनानं अशा पद्धतीचं एक पाऊल उचलावं आणि आमचा तालुका पहिल्यांदा दुष्काळ जाहीर करावा. जत तालुक्याच्या पूर्व भागाचा एक 65 गावांचा एक मोठा विषय आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या गावामध्ये म्हैसाळचं पाणी यावं यासाठी संघर्ष सुरू आहे. गुंदळेवाडीचे तुकाराम बाबा संख ते मुंबईपर्यंत चालत गेले, त्यानंतर उमदीचे पाणी संघर्ष समितीची लोक उमदी ते सांगलीपर्यंत चालत गेले, मात्र पाणी काय अजून येण्याच्या तयारीत नाही. आता असं वाटतं की काही कामं सुरुवात झालेली आहे किंवा 800-900 कोटी मंजूर झालेले आहेत, त्याविषयी काय सांगतात? बघा, नक्कीच प्रत्येक पक्षाचा मग कोणताही नेता असू दे, माझे आमदार जगताप साहेब असतील, विद्यमान आमदार विक्रमदादा असतील, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते असतील, प्रत्येक जण जयंत पाटील साहेब असतील आणि प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला जगताप साहेब आमदार होते त्याच वेळेला मला आठवतंय की उमदीतून पाणी संघर्ष समितीने त्यांनी यात्रा काढली होती, पैदल यात्रा, आणि उमदीतून सांगलीमधून ते विचारी चालत गेले होते. मला वाटतं की त्या टीममध्ये आम्ही थोडं सुद्धा सांगलीमध्ये गेलो तर आम्ही त्याला जॉईन झालो. एक दिवसात आम्ही सुद्धा त्यांच्याकडून पायी चालला होतो. पण त्यांनी समजा त्यावेळेला सरकारने त्यांना काही म्हणजे हे दिलं, काय घोषणा केल्या, त्यानंतर तसंच राहिलं. त्यानंतर मला वाटतं की जगताप साहेब शेवटच्या टर्मला थोडंफार अजून आमदारी कालावधी असताना तुकाराम बाबांनी सुद्धा बघा इथून फार संकापासून मुंबईपर्यंत त्यांनी चालू पैदल गेले. पण त्यावेळी त्यांनाही घोषणा त्यांना पण काय देण्यात आल्या, बाबा आम्ही हे करू ते करू, तेही काही झालं नाही. त्यानंतर आता आपण बघतोय आमचं सुद्धा पाण्याचं उपोषण झालं. विद्यमान आमदार आवाज उठवत आहेत. जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की 6 टीमची पाण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. पण याच्यावर विद्यमान आमदार विक्रमदादांनी थोडीशी त्यामध्ये एक वेगळी भूमिका मांडली होती. पण ती भूमिका मांडत असताना प्रत्येकाला वेगळं वाटलं की बाबा नाही यांचं काय तर वेगळं आहे. विक्रमदादांना 6% जे पाणी जे 65 गावची जी योजना आहे ती योजनाच करू द्यायची नाही. पण विक्रमदादांचं हे म्हणणं आहे त्यामध्ये की 65 गावच्या पाणी योजनेचा जो काय आता शासनानं आता मी खास करून यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयांचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण आम्ही एक वेळ संजय काकांना भेटलो आणि संजय काकांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की ही योजना कधीही मंजूर झाली नसती,
पण खरोखरच खास करून यासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी यामध्ये पुढाकार घेऊन यासाठी 947 कोटी जे टेंडर काढलं, अजूनही आपल्याला पैसे बाकी मिळणार आहेत, पण या त्यांनी पुढाकार घेऊन तेवढं काम तर केलं. पण याच्या पुढे जाऊन आम्हाला एक सांगायचं आहे की मध्येच परवा 8 दिवसापूर्वी संजय काका इथं दसऱ्याच्या निमित्तानं आले होते, अष्टमी निमित्तानं. तेवढा संजय काकांना सुद्धा विक्रमदादांनी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दाखवलं. त्यामध्ये आम्ही सिद्धनाथमध्ये गेलो, मोठेवाडीमध्ये गेलो, तुमच्या बरोबरच्या पाण्यासाठी संका ह्याला गेलो, तिकोटीला गेलो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही तिथं पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ओरिजिनल संजय काकांनी सुद्धा मान्य केलं, कारण मध्ये काही जण म्हणत होते की पावसाचं पाणी, आता कुठला पाऊसच नाही, जर तालुक्यामध्ये पाऊसच पडला नाही. पण पाठीमागच्या 15 दिवसात जर आपण बघितलं तर संकाच्या इकडे जाणारे सिद्धनाथमध्ये 5-6 तलाव बंधारे भरून निघले. मोठेवाडी तलावात कमीत कमी 1-2 पुढं म्हणजे 15 दिवस चालेल असं पाणी आलं होतं आणि सध्याला पाणी चालू होतं. फक्त विक्रमदादाचं हेच म्हणणं होतं की 65 गावची योजना जेव्हा होणार आहे ते होऊ देत, त्याचं आम्ही अभिनंदनच करतोय सरकारचं की ते पाणी शेवटी आपल्याला येणार आहे, पण त्याला लागणारा वेळ कालावधी. आता जर आपण ही 6व्या टप्प्याचं म्हैसाळचं पाणी जर गेला किती वर्ष गेली, मला वाटत नाही की आता ही 65 गावासाठी योजना आहे ती का त्यात जास्त वेळ जाईल, पण तरी सुद्धा याला कमीत कमी 3-4-5 वर्ष जाणार आहे. मग हे 4-5 वर्ष मग आपण थांबायचं आहे का? मग तोपर्यंत आपण जे काय आपलं कर्नाटकात वाहून पाणी जातं, 2 टीएमचे पाणी आपल्याकडे, त्यांच्याकडे 6 टीएमचे पाणी आपल्याकडे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आपलं शिल्लक पाणी आहे कर्नाटकाकडे. त्यातलं म्हटलं तर 2-3 टीएमचे पाणी जर प्रत्येक उन्हाळ्याला आम्हाला जोपर्यंत इकडचं पाणी येत नाही तोपर्यंत पाणी जर तुमच्या प्रवेशाच्या माध्यमातून दिलं तर जत मधल्या सिद्धनाथ पासूनचं जे काय सिद्धनाथ असेल, त्यानंतर जाल्याळ खुर्द असेल, पांढरेवाडी असेल, असंगी तुर्क असेल, मोठेवाडी असेल, कागनेरे असेल, तिकोंडी तलाव असेल, भिवर्गी असेल, ह्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी या तलावात जर पाणी पडलं तर कमीत कमी त्या भागातील 15-20 गावाचा पाण्याचा प्रश्न म्हणजे त्या भागातील तलाव तिथं भरले तर तिथं लागणारं पाणी जवळच्या जवळ त्या लोकांना पाणी उचलता येईल आणि त्याचा फायदा होईल. हीच भूमिका विक्रमदादांची आहे की यासाठी त्यांनी म्हणतात की आम्हाला कुठलीही तुमच्या वेळची कर्नाटकची योजना राबवायची नाही का, तर नाही, फक्त हे पाणी येऊच तर ते पाणी मिळालं तर आपल्याला त्या जनतेसाठी लोकांसाठी फायदा होईल. आणि ते पाणी येतंय का नाही येतंय, आता स्वतः खासदार संजय काका यामध्ये येऊन बघून गेले आणि ते स्वतः तुम्हाला सांगतील सुद्धा की बाबा खरोखरच परिस्थिती काय आहे. आणि याचे तुम्ही स्वतः साक्षीदार आहे, आपण सुद्धा त्या दौऱ्यामध्ये होता, आपण बघितलं की पाणी येतंय का नाही येतंय. त्यामुळे आपणही थोडंसं ही चॅनलच्या माध्यमातून, आपल्या TV1 मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून हे जर तुला लोकांना दाखवलं तर वस्तुस्थिती ह्या तालुक्यामध्ये समजायला सुद्धा वेळ लागणार नाही. साहेब, अजूनही लोकांना संघर्ष करावा लागतोय. गेले 30 ते 40 वर्षे पाणी येणार म्हणून अनेक निवडणुका होतात, जिल्हा परिषद निवडणुका होतात, खासदारकीच्या निवडणुका होतात, आमदारकीच्या होतात, पाणी काही यायला तयार नाही. अजूनही जत तालुक्याच्या पूर्व भागातील 25,000 ते 30,000 लोक ऊसतोडीसाठी जातात. आता बघतोय आपण इकडं दिवाळी सुरू आहे, पण काही लोक ट्रॅक्टरमधनं ऊसतोडीसाठी जातात. हे कधी थांबणार काय? नक्कीच आपला खूप महत्वाचा प्रश्न आहे की एका बाजूला आपण पाण्यासाठी आपलं जे जिल्हा परिषदचं इलेक्शन असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, ह्या थोडेफार इलेक्शन ठीक आहे, पण खास करून ह्या जत तालुक्यामधले म्हणजे ह्या सांगली जिल्ह्यातील खासदारकीचं इलेक्शन आणि जत तालुक्यातील आमदारकीचं इलेक्शन गेले कित्येक वर्ष पाणी ह्या प्रश्नावरच आहे. आणि प्रत्येक विधानसभा आली की, लोकसभा आली की आपण सुद्धा ग्रामीण भागातील लोक आहोत, आपण सुद्धा लगेच जागे होतो. लोकसभा आली मग लगेच खासदारांना अडवायचं, आमदारांना अडवायचं चालू करतो. पण त्याच ताकदीनं आम्हालाही आम्ही कुठेही कुणाला कुठल्याही लोकप्रतिनिधीला ज्या पद्धतीनं ज्या टर्मला ज्यांनी काम केलं त्यांनी ते नक्कीच तिथं काम करण्याचा प्रयत्न केला असेल. पण आपल्याला सुद्धा माहिती आहे की जमान्याबरोबर चाललं पाहिजे, जमाना कशा पद्धतीने आता चाललाय त्याच पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. लगेच वेगळ्या पद्धतीनं काय तर त्याला वेगळे अर्थ काढले जातात. मग दुष्काळी परिस्थिती आहे का, तर दुष्काळी परिस्थिती आहे, पण दुष्काळ आजचा आहे का? पण गेल्या 4-5 वर्षाचं चित्र जर आपण बघितलं तर तुम्ही पाणी साठा जमिनीतला बघा, बऱ्यापैकी मला वाटतं की दरीबडची असेल या आमच्या पूर्व भागामध्ये 1200, 1300, 1400, 1500 फुटावर पाणी लागायचं. पण ज्या ठिकाणी आता पाणी पर्क्युलेशन झालं, ज्या ठिकाणी आता त्या पलीकडच्या भागातून थोडं काय पाणी आलं, इकडून पाणी काय थोडं गेलंय, त्या माध्यमातून आता बोरचं सुद्धा पाणी 500-600 फुटावर पाणी लागायला लागलंय. पण हे थांबणार कधी? तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यावेळेला इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण भूलथापांना बळी पडतो, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं काय तर लोकांना दाखवलं जातं, गाजर दाखवलं जातं. कोण जातीचं गाजर दाखवतोय, कोण कशाचं दाखवतोय, कोण कशाचं दाखवतोय. ह्या गोष्टी न करता तालुक्याच्या विकासासाठी झटणारा माणूस कोण आहे हे आपण प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. आणि जर ह्या गोष्टी जर बघितल्या तर मला वाटतं की भविष्यामध्ये ह्या येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये हे काम पूर्णतः मार्गी लागेल आणि जत तालुका हा पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. आपण एकंदरीत म्हैसाळचं पाणी असो किंवा तुपची बबलेश्वरचं पाणी
त्याची आपण बऱ्यापैकी चर्चा झाली. यानंतर आपण गेले वर्षभर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची धुरा संचालकाची संपूर्ण काँग्रेस पक्षानं आपल्यावर दिलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपण एक धडाडीचं काम करत असताना आता या जिल्हा बँकेमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. जत तालुक्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत, काही 100% वसुली केलेल्या आहेत, काहींची वसुली नाही. एकंदरीत कशा पद्धतीनं जत तालुक्यामध्ये तुमचं काम चालू आहे? जत आदरणीय विक्रमदादांच्या माध्यमातून वास्तविक पाहता खरोखरच मला वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य ज्या ठिकाणी बँकेला जाण्यासाठी काय करावं लागतं, खास करून आपण पत्रकार आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, याचा काय वाहपोह बाहेर करायला नको किंवा चर्चेत आणायला नको, पण कशा पद्धतीनं संचालक निवडून जात आहे आपण ते बघितले. पण आदरणीय विक्रमदादांच्या माध्यमातून मला वाटतं की त्यांचा चहा पिला असेल, त्यांच्याच सुविधी पत्नी आमच्या वहिनीताई यांनी आम्हाला पेढा भरला असेल आणि आम्ही त्या बँकेची पायरी चढली. त्यामुळे आम्हाला नक्की जाणं की बाबा कशा पद्धतीनं जर आपण, आणि खास करून आपण दुष्काळी भागात आलो, आणि मी कुठं काय सोन्याचा चमचा घेऊन काही जन्माला आलेलो नाही, आम्ही परिस्थितीनेच गरीब आहोत आणि ह्या माध्यमातून आम्ही जवळून बघितलं. पण आता तेच तुम्ही म्हणल्यासारखं झालं की आता ह्यावेळेला दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली, सदी परिस्थिती झाल्यामुळं आता पिकांचं पुनर्गठ होणं म्हणजे यावर्षी सुद्धा आता थकबाकी वाढणार. मग खास करून माझी विनंती आहे, ज्या ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आलंय, ज्या ठिकाणी आपला शेती व्यवसाय किंवा दूध व्यवसाय करून व्यवस्थित पद्धतीने जिथं चालू आहे, त्या खास करून सोसायटीने जर ह्या गोष्टीचा विचार केला आणि सोसायटीचं कर्जही कुठल्याही पद्धतीनं माफ केलं जात नाही, थोडंफार आपण प्रत्येक वेळा शासनाकडे जर वाट बघत बसलो तर ह्या गोष्टी आपल्याला त्याचं नुकसान होईल. त्यामुळे माझी एक विनंती आहे की नक्कीच दुष्काळ आपला हा 5वीला पोहोचलेला आहे, पण यातून सुद्धा आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मार्ग काढून येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला सोसायट्या जर चांगल्या बनवायच्या असतील, सोसायट्या जर भक्कम बनवायच्या असतील, तर याला एकच पर्याय की थकबाकी वसूल करणे. आणि मला वाटतं की थकबाकी वसूल करण्यासाठी बऱ्याचशा जत तालुक्यामध्ये असं समजू नका की आपण पूर्व भागातल्या आमच्या आसंगी सोसायटी बघा, त्यानंतर इथं राहुल गुंडवाडी सोसायटी बघा, त्याच्यानंतर तुमची गुटगी सोसायटी बघा, दरी कुनर सोसायटी बघा, सोरडी बघा, म्हणजे अशा ह्या खास करून पूर्व भागातल्या मी सांगितलं, ह्या पूर्व भागातल्या बऱ्याचशा अशा सोसायटी चांगल्या आहेत, सक्षम सोसायटी आहेत. त्यामुळे ह्या सोसायटी जर करू शकत असतील तर मग बाकीच्या सोसायटीत सुद्धा ह्या गोष्टी करायला काय अडचण नाही. आणि त्यामुळे माझी विनंती आहे की सोसायटीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, ते सचिव असतील, संचालक मंडळ असेल, नक्कीच लोकांना त्रास होतोय का, दुष्काळीच्या या झळा आहेत का, तर आहेतच, पण यामधून सुद्धा काय तर थोडाफार मार्ग काढून जर आपण सोसायटी किंवा सोसायटी रेग्युलर करण्याचा प्रयत्न केला किंवा सोसायटीची वसुली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला दुसऱ्याला सुद्धा कर्ज देता येईल आणि चांगल्या पद्धतीने आपली सोसायटी चालवून. मला माहिती आहे की कुठल्याही बँकांच्या दारात नॅशनलाइज बँकेकडे जर गेलो तर आपण तिथं तुम्हाला माहितीसाठी सांगतो की दारात सुद्धा उभा दिलं जात नाही, पण एकमेव गावातील सोसायटी आपली सर्वसेवा विकास सोसायटी जी आपली आहे की या ठिकाणी आपल्याला जशा पद्धतीनं आपलं कर्ज पाहिजे आणि स्वस्त व्याजदर जर बघितलं तर आपण 6% जातो, त्याचं रिबेट मिळते 4%, 2% आपल्याला 3% कर्ज आपल्याला व्याजदर भरायचं आहे. आणि हे जर मिळत असेल तर हे जर आपण रेग्युलाइज केलं तर एक चांगल्या पद्धतीनं जत तालुका सोसायटीच्या संदर्भात आणि बँकेच्या संदर्भात आर्थिक स्वरूपात सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. जिल्हा बँकेचं संचालक झाल्यानंतर आपण गेल्या वर्षभरामध्ये अनेक सोसायट्यांना भेटी दिल्या, त्यानंतर अनेक बँकेमध्ये भेटी दिल्या, कुठलाही गाजावाजा न करता आपण तालुक्यामध्ये फिरत असताना असे काही चांगले अनुभव कुठले आले? नाही, गाजावाजा करण्याची काय गरज, मी बँकेचा संचालक आहे, कोणाला सांगायची गरज आहे का? रोज पेपरच्या बातमी आहेत, काही ना काहीतरी आहे, काहीतरी आपण उपक्रम करत असतो, यामधनं आपण बँकेत संचालक आहे कळत असतं, सगळ्या गोष्टी कळत असतात. पण मला यातून एवढं सांगायचं आहे की ज्या सोसायटी चांगल्या आहेत आणि नक्कीच आपण बघितलं का, जर मग मी माझं स्वतःचं वैयक्तिक कौतुक करत नाही, मग आमचे दुसरे 2 संचालक आहेत, मनसूर चाचा असतील, जमदाडी साहेब असतील, यांच्याही माध्यमातून तिन्ही जे संचालक आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी सोसायटी जमदाडी साहेब सोसायटीत गेले असतील त्यांनी काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला नाही, मी वेगळं असेल मी वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला नाही, आणि मनसूर चाचा गेले असेल त्यांनी काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येकाने आपल्या तालुक्यातला सोसायटी वाचली पाहिजे, आपला तालुक्यात आर्थिक सक्षम झाला पाहिजे यासाठीच प्रयत्न केले. आणि नक्कीच बऱ्याचशा सोसायटीमध्ये आम्ही गेलो तर आता मला वाटतं खास करून सोरडीचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं किंवा गुटकीचं उदाहरण, या सोसायटीने मला वाटतं की सोरडीचे भाऊसाहेब पाटील आता चेअरमन आहेत त्यांना, ह्या लोकांनी ही सोसायटी ताब्यात घेतल्यानंतर वसुली करून डिव्हिडंड वाटण्याचं काम केलं. म्हणजे आमच्या हस्ते सुद्धा त्यांनी डिव्हिडंड वाटलं. मी सांगण्याचा उद्देश तात्पर्य की जर माणूस जर काम करण्यासाठी सक्षम असेल तर नक्कीच आपण एक वेगळं काहीतरी घडवू शकतो, हे मला यातून सांगायचं. आणि नक्कीच काही लोकांनी केलेलं आहे. तुम्हाला यातला चांगला अनुभव कुठला आला, एखादा अनुभव काय सांगितला? सोरडी सोसायटी बघितली तुम्ही, सोरडी सोसायटी ज्यावेळेला ते संचालक मंडळ यायच्या पहिलं बऱ्याचशा काही 70-80% सोसायटी होती, पण ही
सोसायटी ही संचालक मंडळ निवडल्यानंतर त्यांनी 100%वर सोसायटी नेली आणि एक डिव्हिडंड वाटण्याचं काम केलं. याच्यापेक्षा मग चांगला अनुभव आपण कुठला सांगायला पाहिजे? याच्यापेक्षा चांगला अनुभव होऊ शकत नाही की ज्या सोसायटीला आपल्यासारख्या एक सर्वसामान्यांच्या हातून लोकसभासदांना डिव्हिडंड वाटण्याचं आपल्याला काम मिळालं किंवा आपल्या हातून एक ते सत्कार्य घडलं, एवढंच नव्हतं. जत तालुक्यामध्ये आता येणाऱ्या वर्षभरामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे. मात्र जत तालुक्याचं जे राजकारण आहे आता वेगवेगळ्या वळणावर सध्या फिरत आहे. भाजपमध्ये साधारणतः 1-2 गट झालेले आहेत. त्यानंतर तुमचं काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे. एकंदरीत काय तुमच्या पक्षाचं भवितव्य काय येणाऱ्या विधानसभेमध्ये? आम्हाला ते भाजपमध्ये किती गट आहेत, कोणाचा काय गट आहे, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. आमचा नेता विक्रमदादा सावंत आमचा नेता आहे आणि नक्कीच आमच्या पक्षाचा नेता किंवा आमचा उमेदवार विक्रमदादा सर यासाठी असणारच आहे. मग त्यामध्ये शिवसेना असेल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जी काय महाविकास आघाडीमध्ये जे घटक आहेत ते नक्कीच आदरणीय विक्रमदादांच्या सोबत आम्ही ताकदीनं चांगल्या पद्धतीनं काम करू. आणि आमचा नेता कशा पद्धतीनं आता गेले 5 वर्ष काम केलं आहे हे आम्ही जनतेपुढे जाऊ. नक्कीच काय चुका आम्ही म्हणत नाही की शेवटी काम करत असतो माणूस. आम्ही जिल्हा परिषद असताना चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलाय, पण असं नाही की सगळेच कामं झाले असतील. आमच्या यातून काही कामं राहिली, आमच्या बरीचशी कामं राहिली, पण हे नाही काय विक्रमदादांच्या माध्यमातून काही कामं राहिले असतील, गेले असतील. लोकांच्या पक्षांच्या उकाळ्या पाकाळ्या काढत बसण्यापेक्षा, त्याचं तिथं काय चाललंय दुसऱ्याचं झाकून किंवा आपण बघत बसण्यापेक्षा आपल्या घरात काय चाललंय आम्ही बघू आणि आमच्या परीनं काँग्रेस पक्ष एकनिष्ठ राहून जे महाविकास आघाडीचे लोक जे नेते मंडळी यांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीने येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही आमची भूमिका मांडू आणि आमचा नेता कशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने निवडून येईल याचा आम्ही विचार करू. धन्यवाद साहेब. एकंदरीत दिवाळीच्या निमित्तानं तालुक्यातील जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिता? फक्त एवढंच सांगायचं आहे की सद्यस्थितीला आपला तालुका हा मोठा दुष्काळाच्या याच्यातून चाललेला आहे. त्यामुळे जे काही तालुक्यामध्ये नेते मंडळी आहेत कुठल्याही पद्धतीचं गलीचं राजकारण न करता, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण होत असतं, कुणाच्या कुठं प्रचार होत असतो, कुठं काय गोष्टी होत असतात, पण जनता जे आपल्याकडं धूळफेक करल किंवा आपल्यावर चिखल फेकल हे बघून त्यापेक्षा आपणच सावध होऊया आणि आपण एकमेकावर चिखल फेक न करता, सद्यस्थितीला दुष्काळ आहे, त्या दुष्काळासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन आपल्या लोकांना, गोरगरिबांना कसा न्याय मिळेल आणि आपली लोक कशी या दुष्काळाच्या कचाट्यातून बाहेर निघतील आणि आपला हा दुष्काळ मुक्त तालुका होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, एवढीच मी अपेक्षा करतो. ओके, धन्यवाद साहेब. हे होते माझ्या समवेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक, जत तालुक्यातील एक धडाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य. गेल्या अर्धा तासामध्ये संपूर्ण जत तालुक्याचा उहापोह त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी शेवटचं एकच सांगितलंय की जत तालुका हा सध्या दुष्काळाच्या काहीत आहे, त्यामुळं सर्व पक्षांनी एकत्र येऊन या दुष्काळाच्या लढ्यासाठी एकत्र राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद साहेब. नमस्कार. Press the bell icon on the video and never miss another update.